हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 8 डिसेंबर 2025च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग आपल्याच्या विषयाकडे. तर महिलांसाठी शांतता आणि सुरक्षितता निर्देशांक 2025-26 नुसार डेन्मार्क अव्वल आहे, तर पाकिस्तान शेवटच्या क्रमांकावर आहे. तसेच महिला शांतता आणि सुरक्षितता निर्देशांक 2025-26 नुसार 181 देशांपैकी भारत 131व्या स्थानावर आहे. पुढे पाहूया. टेक्नॉलॉजी सेंटर सिस्टम्स प्रोग्रॅम TCSP सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे राबवला जातो. पर्यावरण क्षेत्रीय परिषद 2025 चेन्नई येथे आयोजित करण्यात आली होती. कृष्णवेणी संगीता निराजनमच्या 3ऱ्या आवृत्तीचे आयोजन विजयवाडा, आंध्र प्रदेश येथे करण्यात आले होते. पुढे पाहूया. भारत लाल किल्ल्यावर 20व्या युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीच्या सत्राचे आयोजन करणार आहे. तर दिनांक 8 ते 13 डिसेंबर दरम्यान. ठिकाण आहे लाल किल्ला, नवी दिल्ली. आवृत्ती आहे 20वी. तसेच सहभागी 1000 पेक्षा अधिक, तसेच 185 पेक्षा जास्त देश यामध्ये सहभागी होणार आहेत. 24 देशांचे प्रतिनिधित्व भारताचाही समावेश असणार आहे. युनेस्कोच्या प्रतिनिधी यादीत सध्या भारताचे 15 घटक आहेत. कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे युनेस्कोच्या ICH यादीत नाव नोंदवण्यासाठी राज्य पक्षांनी सादर केलेल्या नामांकनाची तपासणी करणे. पुढे पाहूया. 6 डिसेंबर 2025ला सार्क स्थापनेला 40 वर्षे पूर्ण. तर दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघटना सार्क दक्षिण आशियातील सर्वात मोठे प्रादेशिक संघटना आहे. पहिले सार्क शिखर संमेलन 6 डिसेंबर 1985 रोजी झाले होते. याची संकल्पना बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष झियाउर रहमान यांनी 1980 मध्ये मांडली होती. 7 संस्थापक सदस्य देश होते. भारतातर्फे त्यावेळी राजीव गांधी यांनी सही केली होती. तसेच 91वे शिखर संमेलन 2016 मध्ये इस्लामाबादला होणार होते. उरी हल्ल्यानंतर भारताने बहिष्कार टाकला. त्यानंतर एकही शिखर संमेलन झाले नाही. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.